अमरावती नागपूर महामार्गावरील रहाडगाव येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या ठिकाणी सूचना फलकांच्या अभावामुळे आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडत आहेत। यावर आपण एक सविस्तर रिपोर्ट बघूया। अमरावती नागपूर महामार्गावर रहाडगाव जवळ राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाचे काम सध्या प्रगती पथावर आहे। मात्र या कामामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। पुलाचे बांधकाम सुरू असताना कोणत्याही प्रकारचे सूचना फलक न लावल्याने वाहन चालकांना पुढे असलेल्या धोक्याची कल्पना येत नाही। यामुळे या ठिकाणी दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत। सध्या पावसाळ्यामुळे परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे। रस्त्यावर 1 ते 2 फुटांचे मोठे खड्डे पडले आहेत आणि त्यात पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही। परिणामी अनेक दुचाकीस्वार आणि इतर वाहन चालक या खड्ड्यांमुळे दुर्घटनाग्रस्त होत आहेत। कित्येक लोकांना यामुळे गंभीर दुखापती झाल्या आहेत। सिटी न्यूजच्या टीमने या गंभीर समस्येवर राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता बाळासाहेब साळुंखे यांच्याशी संपर्क साधलाय। साळुंखे यांनी सांगितले आहे की लवकरात लवकर रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवण्यात येतील, तसेच पुलाचे काम करणाऱ्या स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनीला सूचना फलक न लावल्याबद्दल नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी सिटी न्यूजला दिली आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे। जगदीश गेलानी नाव आहे। आम्ही दररोज येणं जाणं करतो गाडीनं। दिवसात 3-4 चक्कर होते आमचे, पण हे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आम्हाला लय त्रास आहे। शनिवारच्या दिवशी इथं आमच्या समोर 3 टू व्हीलरचे 2 वेळा पंक्चर झालेला होता। मी माझ्या गाडीला पंक्चर काढून आता सकाळपासून इथं आलेला आहे। आता सिटीमध्ये जावं लागते, पुन्हा चक्कर करावं लागते। मोठे मार्केट असून रस्त्याची दयनीय अवस्था असूनमुळे प्रशासनाला हेच विनंती आहे की लवकर ते लवकर काहीतरी टाका। आम्हाला माहीत आहे पाऊस चालू आहे, पावसामध्ये काही करता येत नाही, पण काहीतरी मुरूम वगैरे काही जे होत असेल, चुरी गिट्टी काहीतरी होत असेल ते तेवढा टाकून द्या। तोपर्यंत गाडीचे मोठे रात्री येणं जाणं करते, बंडेरा जाते माणूस, सिटीमध्ये जाते ते, आणि मोठे मार्केट आहे, सिटी लँड, बीजी लँड, ड्रीम लँड, अंबा लँड। तर प्रशासनाचं हीच विनंती आहे आमची की मेहरबानी करून हात जोडून विनंती आहे की दोन्ही साईडला नागपूरकडे येणारा, नागपूरकडे जाणारा दोन्ही रस्त्यांना काहीतरी टाकून द्या। व्यापारी माणसं लय मोठा आहे आणि व्यापारी लोकांना थोडंसं जगू द्या, हीच आमची विनंती आहे। हमको बहुत परेशानी हो रही है। ये गड्ढे बहुत है, बारिश आती है ना तो गाड़ी निकालने में बहुत दिक्कत जाती है। इसलिए प्रशासन जो है इसका जो भी इसके कार्यकर्ता है इसका ये बात का ध्यान रखे, पब्लिक को बहुत परेशानी आ रही है। हम लोग सर कैसा है, गाड़ियाँ बड़ी गाड़ियाँ ट्रैफिक इस रोड पे बहुत है, तो गिरने पड़ने का जो है ना डर रहता है, तो गाड़ी जो है बहुत संभल के चलाना पड़ता है। अमरावती नागपूर मार्गावर पडलेले मोठे गड्डे हे अपघाताला निमंत्रण देत आहे। विशेष म्हणजे या अमरावती मार्गावर अमरावती आणि नागपूरच्या मधात रहाडगाव जवळ पुलाचे बांधकाम सुरू आहे, परंतु कोणत्याही प्रकारे ठेकेदारांनी येथे गड्डे बुजवले नाही। मागील 4 दिवसापासून सूर्य निघाला नाही, पाणी येत आहे, परंतु येथील गड्डे यांच्यामुळे रोज इथे अपघात ठरत आहे। या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न आता नागरिक विचारत आहे। विशेष म्हणजे येथे कोणत्याही प्रकारे सूचना फलकसुद्धा लावलेले नाही, दिशादर्शक फलक की इथे गड्डा आहे, इथे पाणी साचलं आहे, इथे दुर्घटना होऊ शकते, इथे अपघात होऊ शकते, या प्रकारच्या सूचनासुद्धा फलक इथे लावण्यात आलेले नाही। म्हणून येथे सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांच्या अभियंता यांनी इथे दौरा करून एकदा ठेकेदारावर कारवाई करायला पाहिजे। आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी नागपूर मार्गावर असलेल्या बीजी लँड आणि सिटी लँडमध्ये जाणाऱ्या नागरिकांना दररोज या रस्त्याने जावे लागते आणि त्यांना अपघात तिथे ठरत आहे आणि यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। नागरिकांना इथे येणारा जाणारा रस्ता यामध्ये 1 ते 2 फुटापर्यंत गड्डे झाल्याचं चित्र इथे आहे। आपण सिटी न्यूजच्या टीमच्या माध्यमातून इथे आलो आहे आणि येथे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदारांनी दखल घ्यावी या प्रकारची मागणी होत आहे। राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आता तरी या ठिकाणी अपघात थांबतील अशी आशा करूया। सिटी न्यूज या घटनेवर लक्ष ठेवून राहणार आहे।